ताई काय कळलं का विक्रांत बद्दल? कुठे आहे तो? हे बघ मला इतकंच समजलंय की काका विक्रांत आणि त्याच्या आईला घेऊन गेले. पण का? आणि फोन का बंद आहे त्याचा? काय चाललंय त्यांच्या मनात? हा मुले विक्रांतला कुठे घेऊन गेलेत ते? मला काहीच कळत नाहीये काय होतंय. हे सगळं ठीक असेल ना? तो काही झालं नसेल ना विक्रांतला? ताई हे बघ तू शांत हो. काही होणार नाही विक्रांतला. आणि काका त्यांना का घेऊन गेले असतील मला वाटतं हे तू सुद्धा समजू शकतेस. पण हे बघ ताई तू काळजी करू नकोस. विक्रांत सोबत त्याची आई सुद्धा आहे, त्यामुळे विक्रांतला काही होणार नाही. आणि तू नको काळजी करूस. वेदांत आलाय ना, वेदांत शोधून काढेल विक्रांतला. दादाचा फोन. हॅलो दादा. वेदांतला आरतीशी बोलायचंय. हा मी फोन स्पीकरवर ठेवते. हॅलो आरती, तुमचं शेवटचं बोलणं कधी झालं होतं? मी त्याला म्हणाले होते की आपण बोलणं बंद करूया. सारिकामुळे आम्हाला खूप टेन्शन आलं होतं रे. त्यावर तो म्हणाला की मी गुड नाईट आणि गुड मॉर्निंगचा मेसेज पाठवेन. पण कालपासून तसं काहीच मेसेज नाहीये. असं कधीच होत नाही. मी मेसेज केलं तर मेसेजचं उत्तर येणं तर दूर, मेसेज डिलिव्हर सुद्धा झाला नाहीये. मी त्याला फोन करून बघितला तर त्याचा फोन सुद्धा बंद आहे. त्याचा फोन कधीच बंद नसतो. मला सांग वेदांत काय झालंय? ठीक आहे ना तो? हो ठीकच असेल. कुठे तो? कुठे घेऊन गेलेत काका त्याला? मला काही माहित नाहीये. वेदांत अरे हे सगळं काय होतंय? मला सांग, तुम्हाला आणखीन काही माहिती मिळाली का? सध्या तरी काही नाही, पण मला शंका आहे की ते लोक विक्रांतचं लग्न सारिकाशी लावून देत आहेत. ताई ताई अगं शांत हो. अगं आपण काहीतरी मार्ग काढूयात. हॅलो वेदांत, मी आता येऊ का भेटायला? आपण करूयात का काही? नाही आत्ता नको येऊस. मी सांगतो तुला. तू फक्त तुझ्या आई बाबांना कल्पना देऊन ठेव की तुला बाहेर जावं लागेल. आता तो कुठे ते कळायला हवं ना. ठीक आहे, तू कळव मला. आणि हो वेदांत हे बघ, तुम्हाला कधीही कॉल कर, मी तयार असेल. ठीक आहे, गुड नाईट. म्हणले काय होतंय काय सगळं? माझ्यासोबतच का होत? हा एक आहे आणि हा दुसरा आहे. वाव, एकच मिनिट मी हा अडकलाय. हा हे बघ. कसा आहे हा ना? मला खूप आवडतो. ऍक्च्युली मम्मा आली होती माझ्या बरोबर. पण चॉईस मी केलाय. कसा आहे? आणि बघ ना, ह्याच्याबरोबर पूर्ण सेट पण मिळालाय मला. मला असं वाटतंय लग्नाच्या कॉस्ट्युमवर हा खरंच छान जाईल. मी मंगळसूत्र नंतर दाखवणार आहे तुला. वाव, हे सांग ना इमॅजिन करून कसं वाटेल? तुम्ही इथे काय करताय? तुम्हाला मी सारिका बरोबर राहायला सांगितलं होतं ना. काका तो विक्रांत आलाय सारिकाला भेटायला. त्यांना बोलायचं होतं ना, म्हणून सारिकानेच आम्हाला बाहेर थांबायला सांगितलं. बरं मी बघतो. आता कोणाला डिस्टर्ब करायला? कोण आहे? बेटा मी आहे. दार उघडशील? पप्पा पप्पा का आले आता? सॉरी. पप्पा तुम्ही? विक्रांत
आहे ना, आहे. या या. बेटा झोप आता, तू खूप दमली असशील आणि उद्या पुन्हा खूप धावपळ होणार आहे ना तुझी. आणि झोपण्यापूर्वी आठवणीने गोळ्या घ्यायच्या. हो. विक्रांत, तू चल माझ्या बरोबर. पप्पा माझा फोन आहे, असं काय? शांत झोपायचं आहे की नाही? फोन जवळ असला आणि वाजत राहिला तर झोप डिस्टर्ब होईल, म्हणून घेऊन जातोय. बरं ठीक आहे. गुड नाईट विक्रांत. बाय. गुड नाईट. गुड नाईट. चल विक्रांत, चल 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 चल. तुम्ही सारिका सोबत राहा. तुम्हाला काही लागलं तर माझी माणसं बाहेर आहेतच, पण सारिकाला एकटं ठेवायचं नाही. चल विक्रांत. काका ऐका माझं. जावई होणार आहात तुम्ही आता आमचे. तुम्हाला मानाने वागवायला हवं. आपल्याकडे जावयाला अरे तुरे करत नाहीत. पण तुझ्या डोक्यात शिरत नाही का रे? प्रेमाने समजवणे समजत नाही तुला? हो काका, पण मी काय केलंय? मला का त्रास देताय? आणि तुम्ही हे जे करताय ना ते चुकीचं आहे. तुला काय समजतं? काय चूक काय बरोबर हे कळतं का तुला? आम्ही आणि तुमच्या आईने मिळून ठरवलंय हे सगळं, आणि जे ठरवलंय तेच होणार. तेव्हा आईचं ऐका तुमच्या. पण दादाला यातलं काहीच माहित नाहीये. कोण दादा? वेदांत. तो गिनतीतही नाही आमच्या. आणि तो काय करू शकणार आहे? योग्य वेळ आली की त्याला आणि सगळ्या जगाला समजेल सगळं. पुन्हा पळून जायचा प्रयत्न करू नका. बाहेर बॉडीगार्ड्स आहेत आमचे, त्यांना सांगून ठेवलंय आम्ही. तुला पळताना बघितलं तर गोळ्या झाडतील ते पायावर. आणि वेदांतला तर हे कळूही देऊ नकोस, नाही तर त्यालाही गोळ्या झाडतील छातीवर. आणि यात आम्ही काहीही करू शकणार नाही. लाईफ मध्ये असं काही होईल वाटलं सुद्धा नव्हतं. माझी सुटका होईल का इथून? की सारिकाशी लग्न? काय झालं? कसला इतका विचार करताय? नूतनताई, मला खरंच कळत नाहीये, बडवाईक हे सगळं जे करतायत ते योग्य आहे का? माझ्या मनामध्ये याबद्दल अजिबात शंका नाही. विक्रांतच्या इच्छेविरुद्ध, त्याच्या मनाविरुद्ध बळजबरीने लग्न होतंय. सारिकाला तर हे सगळं कळतंय की नाही हे सुद्धा आपल्याला माहिती नाहीये. आपण आपल्या मुलांपासून लपवून हे लग्न लावतोय. मला खरंच खूप भीती वाटते हो. सारिका बरी होईल तेव्हा काय? आणि विक्रांत, त्याचं काय? हे बघा, तुम्ही आधी तुमच्या मनातल्या सगळ्या शंका काढून टाका. अहो, आपण आपल्या मुलांच्या आयुष्यातले खूप महत्त्वाचे निर्णय घेतोय. आई वडील आहोत आपण त्यांचे, आणि त्यांचं भलं आपल्यापेक्षा कोणाला जास्त कळतं सांगा मला? मला सारिका विक्रांतसाठी कायमच योग्य वाटत आली. तुमची सारिका माझ्या घरी अगदी सुखी राहील, आणि हळूहळू विक्रांतचं मन सुद्धा जिंकेल ती. आज विक्रांत आणि वेदांतचे बाबा असते ना,
तर त्यांनी सुद्धा हेच केलं असतं. अहो पण मग सार्थक, आद्या, वेदांत त्याला काय सांगणार होत आपण? आपण आपल्या मुलांना विश्वासात घेऊन हा निर्णय घ्यायला हवा होता असं वाटतंय का तुम्हाला? मला असं अजिबात वाटत नाही. माझं ठाम मत आहे की मुलांनी आई वडिलांचं ऐकायलाच पाहिजे. आज जर हे असते ना तर मुलांची हिम्मत झाली नसती काही विचारायची. माझ्यावर विश्वास ठेवा. विक्रांत जरी मनाविरुद्ध लग्न करत असला ना सारिकाशी, तरी तुमची सारिका माझ्या घरामध्ये राणी म्हणूनच राहणार. विक्रांत तिच्याशी वाईट वागणार नाही. 2 दिवस चिडेल, मग नंतर सरळ होईल. खरं सांगू का, तुम्ही जे म्हणताय तसंच अगदी झालं ना तर खरंच खूप बरं होईल. शेवटी काय, त्या दोघांनी आनंदाने आणि सुखाने संसार करावा एवढीच माझी इच्छा आहे. हो नका काळजी करू, सगळं व्यवस्थित होईल. एकदा विक्रांतशी लग्न झालं ना सारिकाचं की ती परत पूर्वीसारखी होईल. ती आनंदात राहील. माझ्या घरामध्ये ती सून म्हणून येईल आणि मला खूप आवडेल ते. आणि या बाबतीत मी माझ्या मुलांच्या आवडीनिवडी खपवून घेणार नाही. मी आहे ना, मी नका काळजी करू, सगळं व्यवस्थित होईल. आद्या, सारिकाचा मेसेज नाही, सारिकाच्या मोबाईलवरून विक्रांतने मेसेज केलाय. आई आणि काका मला कुठेतरी जबरदस्ती घेऊन आलेत. माझं सारिकाशी लग्न लावून देत आहेत. आई पण त्यांच्या बाजूने आहे आणि या नंबरवर रिप्लाय करू नका. हे बघ, मी म्हणालो होतो तेच होतंय. विक्रांतचं सारिकाशी लग्न लावून देत आहेत आणि हे सगळे तिथेच गेलेत. विक्रांतला माहिती नाहीये तो नेमका कुठे आहे. दादा, आता काय करायचं? सारिकाचं लोकेशन शोधलं पाहिजे आणि त्यासाठी आपल्याला पोलिसांची मदत घ्यावी लागेल. वेदांत, तुझे ते मित्र आहेत ना ACP शिंदे? हो, आता अनिलच आपली मदत करू शकतो. हा मेसेज ज्या मोबाईलने आला ना त्याचं लोकेशन कळायला पाहिजे. मी कॉल करतो त्याला. सारिका, तू झोपतेस का? नाही अगं, मला झोप नाही येते. आपण सगळे अंताक्षरी खेळूयात का? अंताक्षरी नाही, नको. ऍक्च्युली मी ना उखाण्यांचा विचार करत होते. म्हणजे खूप उखाणे मी पाठ करून ठेवले होते, आत्ता एकही आठवत नाहीये. तू थोडासा आराम कर, मग आठवेल तुला. सारिका, आम्ही तुझ्या मैत्रिणी आहोत ना, मग आम्ही काही बोललो तर चालेल का? अगं अशा काय, तुम्ही बोला ना. तुला कल्पना आहे का की एक्झॅक्टली इथे काय सुरू आहे ते? अगं माझं लग्न आहे, त्यासाठी आपण सगळे जमलोय ना. हो, पण लग्न तर नागपूरमध्ये होऊच शकलं असतं ना. बरं, आपण नक्की कुठे आहोत ते हे तरी माहिती आहे का तुला? अगं पप्पांनी ही जागा बुक केली असेल, एवढं काय त्यात? तू प्लीज राग मानू नकोस. आम्हाला माहितीये की तुझी मनापासून इच्छा आहे तुझं लग्न विक्रांतशी व्हावं आणि त्याची आई सुद्धा त्याला इथे घेऊन आलीये. पण त्याची इच्छा आहे का याचा विचार तू एकदा करायला हवास. हे बघ, इथे जे काही सुरू आहे ते चुकीचं आहे असं आम्हाला वाटतंय आणि आम्ही तुझ्या जवळच्या मैत्रिणी आहोत म्हणून हे बोलण्याची हिंमत करतो. एक मिनिट, काय काय चाललंय? काही काय बोलताय? सारिका, आत्ता विक्रांत आला होता इथे. आम्हाला बाहेर सुद्धा ऐकू येत होतं. तो तुला काय म्हणाला ते तू नीट ऐकलंस का? त्याला तुझ्याशी लग्न नाही करायचंय सारिका. तुझ्या पप्पांनी जबरदस्तीने त्याला इथे आणलंय आणि या सगळ्यात त्याची आई सुद्धा सामील आहे. सारिका, तू सांग, हे असं लग्न झालं
तर तो नवरा म्हणून तुझ्यावर प्रेम करेल की तुझा तिरस्कार करेल? विक्रांत तुझ्यासोबत खुश राहील का? आणि तुमचं असं लग्न जरी झालं तरी तुमचा संसार कसा सुखाचा होईल? सारिका, मलाही असंच वाटतंय. तू एकदा विचार कर ना. जर हे लग्न योग्य असतं तर आपण ह्या अशा ठिकाणी आलो असतो का? तुझ्या पप्पांनी आमचे फोन्स काढून घेतले, कोणाचाही फोटो काढायचा नाही असं सांगितलंय. आम्ही आमच्या घरच्यांशीही बोलायचं नाहीये असं का? आणि लग्न म्हटल्यावर आपण तर सगळ्यांनाच बोलवतो ना. इथे कोण आहे? फक्त आपण आहोत. तुझा भाऊ, तुझी वहिनी, कोणीच नाहीये इकडे. असं लग्न करायचंय का तुला? नाही, हे बघा, तुम्ही काहीही बोलू नका. माझं लग्न जे होतंय ते माझ्या मम्मा पप्पांनी ठरवलंय. आणि विक्रांतची आई, त्यांनी मला प्रॉमिस केलं होतं की मीच त्यांच्या घरची सून होणार आहे. त्या स्वतः त्यांच्या मुलाचं लग्न माझ्याशी लावतायत. आम्हालाही असंच वाटतं की तुझं लग्न विक्रांतशी व्हावं. पण असं लग्न केल्यावर पुढे काय? आत्ता विक्रांतला डांबून ठेवलं. त्याच्या रूमच्या बाहेर गार्ड्स आहेत. जर लग्नानंतर तो तुला सोडून गेला तर तू किती एकटी पडशील आणि तुला हे सगळं सहन होईल का? तुम्ही आता जा इकडनं. मला झोपायचंय. तुम्ही जा इकडनं निघून आता. सारिका, तुझ्या पप्पांनी आम्हाला तुझ्या जवळ थांबायला सांगितलंय. तुम्हाला सांगते ना मी, तुम्ही जा. मला झोप नाही आली ना तर मी हाक मारेन तुम्हाला. तुम्ही आता जा. दादा नाही, कोणीच नाही, कोणीच मदतीला येणार नाही तुझ्या विक्रांत. तुलाच निघावं लागेल इथून, नाहीतर अख्खं आयुष्य त्या सारिका बरोबर काढावं लागेल. काय रे, पळून जायचा प्रयत्न करतोयस? हा विचार मनातून काढून टाक, कारण ते आता शक्य नाही. सगळीकडे त्यांचीच माणसं आहेत. आई, नको ना असं करूस. का करतेस तू हे सगळं? अगं, अशी कुठे होतात लग्न? आणि हे लग्न झालं ना तरी आम्ही कोणी सुखात राहणार नाही. तुला आवडणारी सारिका पण नाही. का माझं आयुष्य उद्ध्वस्त करतेस तू? आपल्याकडे लग्न कशी ठरायची माहितीये तुला? घरातली वडील मंडळी स्थळ बघायची, लग्न ठरवायची, मुलगा मुलगी एकमेकांना बघू शकतील म्हणून एक बघण्याचा कार्यक्रम करायचे. पण सोयरीक मोठेच ठरवायचे. अरे निदान तुला माहिती तरी आहे सारिका कोण आहे, तुझं कोणाशी लग्न होतंय. आणि काय आहे ना, मोठे ना खूप विचार करून काही निर्णय घेतात आणि मुलांनी ते मान्य करायचे असतात. सारिका तुझ्यासाठी योग्य मुलगी आहे. ती जर तुझ्या आयुष्यात आली तर तुझे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. तिचे बाबा तुझ्यासाठी एखादा मोठा बिझनेस काढून देतील. अजून काय हवंय तुला? अगं पण आई, लग्न म्हणजे सिक्युरिटी बॉन्ड नाही ना. आणि बिझनेस मी उभा करीन ना, तू नको काळजी करूस. प्लीज थांबव हे लग्न. आत्तापर्यंत मी तुमचं कायम ऐकत आले. आणि अजून एक गोष्ट, पळून जाण्याचा प्रयत्न करू नकोस. आत्ता दार उघडून बाहेर बघितलंस ना, तर त्यांची माणसं आहेतच.
आणि वेदांतला इथे बोलवू नकोस, कारण ते त्याच्यासाठी धोकादायक आहे. बडवाईकांनी सांगितलंय मला तसं. आणि तुला एकटं सोडायचं नाही असं मला सांगितलंय, म्हणून मी इथे आले. तेव्हा आता मुकाट्याने झोप. उद्याचा दिवस खूप चांगला आहे तुझ्यासाठी. उद्या माझं लग्न होणार नाही अशी प्रार्थना करेन मी देवाकडे. बघूया देव तुझं ऐकतो का एका आईचं. झोप आता. मीही पडते. हो, पण माझं लक्ष आहे तुझ्यावर.